हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. कशा तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. फ्रेंड, आता वाजल्या 11:30. प्रांजू गेली आहे रुहीला आणायला, कारण माझ्याकडून जास्त चालणंच नाही होत. थोडंफार जर झालं पाय सुजून जातात आणि चक्कर पण यायला लागतात. तर तिला म्हटलं तू जा. कालच आलो आम्ही रुही आणि मी. रुही पण होती 2 दिवस माझ्या मुलीकडे, मी पण 4-5 दिवस राहिली. प्रांजू आणि स्वप्नील पण आले होते. आम्ही रात्रीच आलो जेवण वगैरे करून तिकडनंच 8 वाजता. आता प्रांजू गेली आहे रुहीला आणायला. रडंती, कारण आई सकाळीच बोलली का तूच येशील घ्यायला बा म्हणून. पण काय करू, माझ्या पायाचा खूप त्रास वाढलेला आहे आणि चक्कर वगैरे पण येतात जास्त चालण्यात आलं तर. आता गेली आहे, पाहूया आता आल्यावर काय करते तिथं. तसं नाही करायचं, मग होमवर्क करायचं. आता होमवर्क करून घे. हां, ऐक माझं, आता होमवर्क करून घे, मग नंतर झोपून जायचं. मग पुन्हा अजून स्टडी करायची. नाही तर मग असं करशील तर तुला खाऊ पण नाही देणार घेऊन. आणि मी चालली जाते आता अमरावतीला जाते. आता तू आत्याच्या घरी येऊ तरी शकली, अमरावतीला कशी येशील? कोण आणणार तुला अमरावतीला? मग डॅडा कसा येईल? डॅडाचं ऑफिस आहे. मग तू म्हणून म्हटलं तू पटपट होमवर्क करून घे मम्मीला घेऊन पटपट. मग झोप माझ्याजवळ येऊन, आणि मग नाही का मग थोड्या वेळानं रात्री मग झोपतो ना, थोडीशी स्टडी करायची, लर्न करायचं आहे की नाही. गुड गर्ल आहे ना माझी बाळा. तर चॉकलेट दिलं, ॲपल खाल्लं, पेरू खाल्ला. मग चॉकलेट अजून नाही देईन ना मग चॉकलेट तुला अजून आनंद मग विकत. जास्त नाही खायचं, दात किडतात ना मग तुझे. हां, चल मग कर, होमवर्क करून घे पटपट, लवकर लिहून घे. मग तुला स्टडी टेबल पाहिजे ना? मोठा. हो, मोठा पाहिजे का गं? आपल्याकडे जागा तर नाही आहे बसायला. मग त्याला चेअर लागते बसायला. तो नाही का छोटावाला राहतो, तो घ्यायचा. तो पाहिजे ना? तो तर जाऊ. ये लवकर, तू भेंडीची भाजी कापून देतो तुझ्यासाठी. भेंडीची भाजी करायची आहे ना रुहीसाठी आणि आमच्यासाठी. ये ग लवकर, ये रू. उतर खाली, पडशील बरं. चल होमवर्क कर. चला जे जे करू पहिले, मग होमवर्क करून घे तू. चल लवकर ये. आली का? चल ये ग. काम चालू आहे स्वप्नाचा, आणि ही आवाज खूप मोठा करते. मॅट ये ग लवकर.